जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी आतंकवादी हल्ला झाला आणि यामध्ये जवळपास 26 पर्यटकांचा मृत्यू जो आहे तर तो झाला आणि त्याचे पडसाद हे संपूर्ण देशभरामध्ये उमटलेले आहेत। त्या अनुषंगाने जर बघितलं तर पाकिस्तानकडे जाणारं पाणी जे आहे तर ते रोखण्याचा विचार जो आहे तो सरकारच्या वतीने होतो आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काय वाटतं ते थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। अण्णा, जम्मू काश्मीरमध्ये हल्ला झाला आणि पर्यटक जे आहेत 26 पर्यटक जवळपास मृत्युमुखी पडले, कसं या संपूर्ण घटनेकडे बघता तुम्ही? एका बाजूला भारत आणि जम्मू काश्मीरचे लोक हे सर्व एकोप्याने राहण्याचा प्रयत्न करतात। काही विदेशक लोक आहेत, त्यांना हे नको आहे, असं एकत्र येणं त्यांना नको आहे, म्हणून ते काही ना काही खोडसाळपणा करतात। पण आपण त्याच्यात कधी चिंता करायची नाही, आपण चालत राहायचं। हे पाकिस्तानचं निशाण आहे 65, भारत पाकिस्तान। आणि भारत पाकिस्तानच्या युद्धातही मी होतो, त्यावेळेला अनुभव घेतला। पूर्वी जर बघितलं तर त्यावेळेला फक्त सैन्य दलांमध्ये युद्ध व्हायचं, पण आता निष्पाप जे लोक आहेत, पर्यटक आहेत, त्यांच्यावरती हल्ला होतो। ते सगळ्यात वाईट आहे। ज्यांचा या हल्ल्याशी काही संबंध नाही, त्यांचा काही त्याच्यात, ते पर्यटक आहेत। आता जसं जम्मू काश्मीरमध्ये हे जे पाहण्यासाठी गेले होते, पहलगाव सुंदर गाव आहे, एरिया फार सुंदर आहे। मी 2.5 वर्ष श्रीनगरला राहिलो, 2.5 वर्ष। श्रीनगरच्या पुढे पट्टण म्हणून गाव आहे, तिथे राहिलो। पण मला कधी भीती वाटली नाही। डोक्याला लागलेलं होतं त्यावेळेला, काय नेमकं तो किस्सा होता? हे पाकिस्तानने हवाई हमले केले आणि हवाई हमल्यामध्ये माझ्याबरोबरचे अनेक लोक शहीद झाले। मी ज्या गाडीची ड्रायव्हिंग करत होतो त्या गाडीत 25-30 गोळ्या लागल्या, मला कुठंच काय नाही। इथे एक तुकडा होऊन लागला, इकडे तुकडा होणार। पण ही घटना घडल्यानंतर माझं भय निघून गेलं, भीती राहिली नाही। आज हे जे घडतंय हे देशाच्या दृष्टीने बरोबर नाही। आता पाकिस्तानकडे जे पाणी जात आहे भारतातून, ते पाणी थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊन राहिलंय, तर काय काय उपाययोजना केंद्र सरकारने केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं या संदर्भामध्ये? आता भरपूर योजना आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तो बराचसा प्रयत्न करतो यांना अद्दल घडवायचे, म्हणून प्रयत्न चाललेले आहे। पण सर्वांनी मिळून करणं गरजेचं आहे, मग होईल। तर हे होते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्यांनी म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पद्धतीनं सर्व उपाययोजना ज्या आहेत ते करतायत। या संपूर्ण जे आतंकवादी हल्ला झालेला आहे त्याला अद्दल घडवण्याचा जो आहे तर तो देखील प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळे, एबीपी माझा, राळेगण सिद्धी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।